विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे प्रकाश महाजन यांच्या भेटीला गेलेले आहेत। राणे विरुद्ध महाजन वादानंतर दानवे महाजनांच्या भेटीला गेलेले आहेत। मारण्याच्या धमक्यांवरनं महाजन आक्रमक झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। मात्र या सगळ्यामध्ये आता मनसेला ठाकरेंच्या शिवसेनेची साथ मिळते की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। आणि याच अनुषंगानं अंबादास दानवे प्रकाश महाजनांच्या भेटीला गेल्याचं सुद्धा बोललं जात आहे। सचिन बडे आपले छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, एकीकडे प्रकाश महाजन विरुद्ध राणे असा वाद गेले काही दिवस सुरू आहे, मात्र या वादाच्या पार्श्वभूमीवर मनसेला ठाकरेंच्या शिवसेनेची साथ मिळते की काय असं दिसतंय, कारण अंबादास दानवे स्वतः प्रकाश महाजनांच्या भेटीला आलेत। सचिन, काय प्रतिक्रिया आहे त्यांची या सगळ्या संदर्भात? अजिंक्यजी, आपण काल पाहिलं की प्रकाश महाजन हे आक्रमक झालेले होते, कारण त्यांना फोनवर धमक्या देखील आलेल्या होत्या आणि त्यासोबतच त्यांनी आक्रमकतेनं घराचा पत्ता देखील सांगितला, यायचं असेल तर इथं या असं आव्हानच दिलेलं होतं। आणि त्यानंतर आता आपण पाहताय त्यांच्या भेटीसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील आलेले आहेत। हे दोघंही नेते भेटलेले आहेत आणि त्यांनी संवाद सुद्धा साधलाय। आपण त्यांच्याशी संवाद साधतोय। काका, काय सांगाल, तुमच्या भेटीसाठी अंबादास दानवे आलेले आहेत, काय चर्चा झाली? चर्चा काही नाही, ते विचारपूस करायला आले। मला खूप आनंद वाटला। मी साधारण 91 साली इथं आल्यापासून आमचे चांगले संबंध आहेत आणि त्या संबंधात कधी राजकीय विचार असं काही आडकाठी आले नाही आणि ती भेट द्यायला आल्यामुळे मला खूप बरं वाटलं। काका, आपण कालचा प्रकार पाहिला, त्यानंतर तुमचाही संताप पाहिला। आम्ही पहिल्यांदा पाहिलं की प्रकाश महाजन एवढे संतापलेले होते, दंड थोपटत होते आणि थेट आव्हान देत होते। का सामान्य माणसाच्या स्वाभिमानाला कुणी धक्का लावला तर तो कितीही मोठा माणूस असू द्या, शक्तीने, पैशाने, राजकारणाने त्याच्या विरुद्ध दंड ठोकून उभा राहू शकतो आणि त्याला पराभूत करू शकतो। नक्कीच आपण पाहताय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील आपल्यासोबत आहेत। दादा, तुम्ही भेटण्यासाठी स्पेशल आलेला आहात, त्यांच्याशी भेट झाली, काय काय चर्चा झाली? चर्चा काय करायची, काल त्यांनी ज्या पद्धतीनं चॅलेंज आव्हान दिलं ते आम्हाला आवडलं, कारण बरेच जण नुसते पोपटपंची करतात आणि शेपूट घालतात। प्रकाश काकांनी एक चॅलेंज दिलं, आम्हाला तरुण कार्यकर्त्याला आवडलं, म्हणून मी त्यांना भेटायला आलो। बरं, राणे यांचे तुम्ही स्टेटमेंट पाहिले असतील, कुठं हिरीमिरी झालं, कुठं ते मेंटल माणूस आहे, अशा प्रकारची विधानं केली जातात। एखाद्या वयोवृद्ध माणसासंदर्भात, वरिष्ठ नेत्यासंदर्भात करणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला, काय सांग? कोणालाही सामान्य समजू नये। एक असं ग्रामीण भागात म्हण आहे, शेण खाली पडलं तर ते माती घेऊन उचलत असतं, समजलं ना? त्यामुळे कोणाला चिरीमिरी, चिरीमिरीन सामान्य माणसांनीच क्रांती केली आता, पण लक्षात ठेवा, मोठ्या लोकांनी क्रांती नाही केलेली कोणत्याच। त्याच्यामुळं अशा पद्धतीनं बोलणं, वक्तव्य चुकीचं असं माझं स्पष्ट मत आहे। बरं, आता एकीकडे चर्चा ही देखील आहे की दोन्ही बंधू एकत्रित येणार आणि त्यानंतर त्यांचे दोन कार्यकर्ते एकत्रित येतात, नेते एकत्रित येतात, काही संकेत वाटतात का? तो स्वतंत्र विषय आहे। ज्या पद्धतीनं राणे पुत्र आणि राणेंनी ज्या पद्धतीनं टीका केली, धमक्या दिल्या, आणि प्रकाश काका संभाजीनगरात राहतात, संभाजीनगरात आम्ही कोणत्या वेगळ्या पक्षाचे असो, पण आमच्या इथल्या माणसाला कोणी जर धमकी दिली तर आमचं काम आहे इथं येणं। मी दुसऱ्या पक्षाचा असत गेलो असतो तिथं, त्याला काय प्रॉब्लेम आहे? नक्कीच, ते आमचे बिलकुल असं कोणी करू शकत नाही, म्हणून भेटलो। नक्कीच आपण या ठिकाणी पाहताय जुने संबंध आहेत आणि त्यासोबतच भेटण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहताय या ठिकाणी स्वतः अंबादास दानवे देखील आहेत, प्रकाश काका देखील आहेत, त्यांची भेट झालेली आहे, सविस्तर चर्चा देखील केली आहे। महत्वाचं म्हणजे राजकारण बाजूला ठेवून कुठेतरी सर्वसामान्य आपल्या सोबतचे नातेसंबंध जपण्यासाठी काय ना, हे दोन दिग्गज नेते एकत्रित पाहायला मिळतात। आणि महत्वाचं म्हणजे सचिन, या संदर्भात एक प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे प्रकाश महाजनांची, कारण आज नारायण राणेंनी पुन्हा प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की प्रकाश महाजन मेंटल माणूस आहे, त्यांची आणि माझी तुलना नाही होऊ शकत, बरोबरी होऊ शकत नाही। यावर प्रकाश महाजनांची काय प्रतिक्रिया आहे? काका, राणेंचं जे स्टेटमेंट आलेलं आहे, त्यांनी असं म्हटलं की राणेंनी तुमची आणि राणेंची तुलना होऊ शकत नाहीत आणि तुमच्या बाबतीत बोलत असताना त्यांनी तुम्हाला मेंटल असं संबोधलेलं आहे, काय सांगा? खरंय, आम्ही दोघं एका इस्पितळात होतो, ते लवकर सुटले, मी अजून आहे। परंतु हा वाद जो आहे तो मिटवण्याचं नाव कोणीच घेत नाहीये, ते थेट चॅलेंज करणं, कार्यकर्त्यांनी फोन करणं आणि त्यानंतर मेंटल म्हणणं, हे योग्य नाही वाटत? काय म्हणलं तुम्हाला, आम्ही दोघं एका इस्पितळात होतो, दोघांचा डॉक्टर एकच होता, ते थोडे लवकर सुटले, मी अजून तिथंच आहे। आपण या ठिकाणी पाहताय, यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर मेंटल मला म्हणत असाल तर तुम्ही तरी कोण आहात
हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रकाश महाजनांनी या ठिकाणी केलेला आहे. अजिंक्यजी. ठीक आहे सचिन, धन्यवाद. आपण या दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात त्याबद्दल. हा वाद आता आणखी येता काळ किती वेळ चालेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.